रोहित शर्माच्या भारतीय संघाने केपटाऊन कसोटी सामन्यामध्ये 7 विकेट्सनी सनसनाटी विजय साजरा केलाय। भारताने या विजयासह 2 कसोटी सामन्यांच्या मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधलेली आहे। विशेष उल्लेख करायचा तर भारत आणि दक्षिण आफ्रिका संघामधली ही कसोटी जेमतेम 5 सत्रांमधल्या केवळ 642 चेंडूंमध्ये निकाली ठरली। त्यामुळे आजवरच्या इतिहासामध्ये ती सर्वात कमी चेंडूंमध्ये निकाली ठरलेली कसोटी ठरलेली आहे। 1932 साली ऑस्ट्रेलियानं मेलबर्न कसोटीमध्ये दक्षिण आफ्रिकेचा 1 डाव आणि 72 धावांनी धुव्वा उडवला होता। त्यावेळी ती कसोटी केवळ 656 चेंडूंमध्ये निकाली ठरलेली होती। दरम्यान केपटाऊन कसोटीमध्ये दक्षिण आफ्रिकेचा दुसरा डाव 3 बाद 62 धावांवरून आज 176 धावांमध्ये आटोपला। त्यामुळे भारतासमोर विजयासाठी केवळ 19 धावांचं लक्ष्य होतं। कर्णधार रोहित शर्मा आणि श्रेयस अय्यर या जोडीनं भारताच्या विजयावरती शिक्कामोर्तब केलं। त्याआधी भारताच्या जसप्रीत बुमराहनं 61 धावांमध्ये 6 फलंदाजांना माघारी धाडून दक्षिण आफ्रिकेचा दुसरा डाव गुंडाळण्यात मोलाची भूमिका बजावली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।